नमस्कार शेतकरी मित्रांनो, येत्या 10 जुलैपासून फार्मस्पॉटचा बुरशीनाशक मास्टर कोर्स सुरू होत आहे। या बुरशीनाशक मास्टर कोर्समध्ये भारतामध्ये जेवढे पण बुरशीनाशक ग्रुप व त्या बुरशीनाशक ग्रुपमधील बुरशीनाशक घटक विकले जातात त्याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येक बुरशीनाशकाची कार्यपद्धती काय आहे, ते बुरशीनाशक बुरशीवर कशा प्रकारे नियंत्रण मिळवतं, मग काही बुरशीनाशके बुरशीच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्मिती थांबवून बुरशींची वाढ थांबवतात, तर काही बुरशीनाशके बुरशीच्या पेशींचं विभाजन रोखतात जेणेकरून बुरशीची वाढ थांबली जावी। तर अशा प्रकारे बुरशीनाशके बुरशीवर नियंत्रण मिळवत असतात। याविषयी आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। त्याच्याबरोबर बुरशीनाशकांच्या प्रवेशाचा मार्ग कोणता आहे, म्हणजेच मोड ऑफ एंट्री काय आहे। काही बुरशीनाशके ही स्पर्शजन्य कार्य करतात, काही बुरशीनाशके आंतरप्रवाही कार्य करतात, काही बुरशीनाशके ट्रान्सलिमिनर ऍक्शन करतात, तर त्याविषयी सुद्धा आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। त्याचबरोबर काही बुरशीनाशके बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक वापरायची आहेत, काही बुरशीनाशके बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचारात्मक म्हणून वापरायचे आहेत, त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहे। त्याचबरोबर त्या बुरशीनाशकांची फॉर्म्युलेशन्स इंडियामध्ये कोणकोणती विकली जातात, ती कशा प्रकारे बनवली जातात, त्याचा रेन फास्टनेसवर काय परिणाम होतो, PHI वर काय परिणाम होतो, हे आपण पाहणार आहे। त्याच्याबरोबर जी आपण बुरशीनाशके वापरतोय ती बुरशीनाशके कोणत्या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला वापरायची आहेत, कोणत्या पिकामध्ये कोणत्या स्टेजला किती प्रमाणामध्ये वापरायचे आहेत, हे सर्व आपण त्याच्यामध्ये पाहणार आहे। त्याच्याबरोबर बुरशीनाशकांचा सातत्याने वापर केल्यामुळे जी रोपे जी काय बुरशी आहे ती जी काय प्रतिकारशक्ती तयार करते, ती प्रतिकारशक्ती तयार होऊ नये म्हणजे तो व्यवस्थापन मॅनेजमेंट कसं करायचं आहे बुरशीनाशकांचं ते आपण पाहणार आहे। आणि सगळ्यात शेवटी आपण बुरशीनाशक फवारणी मॉडेल आपण पाहणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे फार्म प्रोफाईल कशी बनवायची, क्रॉपची प्रोफाईल कशी बनवायची, विंडो कशा क्रिएट करायच्या, त्या विंडोमध्ये बुरशीजन्य रोग सेट कसे करायचे, त्या विंडोमध्ये बुरशीजन्य ग्रुप किंवा बुरशीजन्य घटक कशा प्रकारे सेट करायचे, हे आपण सर्व बुरशीनाशक फवारणी मॉडेलमध्ये शिकणार आहोत। हा जो काय आपला बुरशीनाशक मास्टर कोर्स आहे हा 10 जुलै ते 25 जुलैच्या दरम्यान होणार आहे। रोज संध्याकाळी 1 तास लाईव्ह क्लास होतो, जो 8 ते 9च्या दरम्यान असणार आहे। त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या लाईव्ह क्लासचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला ग्रुपमध्ये मिळणार आहे। त्याचबरोबर बुरशीनाशक मास्टर कोर्स केल्यानंतर त्याची एक डिजिटल PDF भेटणार आहे, ज्याच्यामध्ये जे आपण रोज शिकतोय ते तुम्हाला त्या डिजिटल PDF मध्ये शिकायला भेटणार आहे। आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही हा बुरशीनाशक मास्टर कोर्स पूर्ण केलेल्याचे नमूद असेल। ठीक आहे शेतकरी मित्रांनो, हा जो काही बुरशीनाशक मास्टर कोर्स आहे हा कुणी करायला हवा, तर हा प्रामुख्याने शेतकऱ्यांनी करायला हवा, जे ॲग्री ग्रॅज्युएट आहेत त्यांनी करायला हवा, जे आता ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये शिकत आहेत त्यांनी करायला हवा, एखाद्या कंपनीमध्ये जॉब करतायत त्यांनी करायला हवा, जर तुमचं कृषी सेवा केंद्र असेल तर तुम्ही करायला हवा। शेतकरी मित्रांनो, हा बुरशीनाशक मास्टर कोर्स केल्यामुळे ज्यांना इंटरव्ह्यूसाठी जाणार आहेत त्यांना इंटरव्ह्यूसाठी याचा फायदा होणार आहे। एक तर पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही सडेतोड पद्धतीने देऊ शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटचा सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी वापर होणार आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्ही शेतीमध्ये वेगवेगळी पिकं घेताय, तर त्या वेगवेगळ्या पिकांमध्ये येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या आधारित तुम्हाला बुरशीनाशकांचा वापर प्रभावीपणे कसं करायचं हे तुम्ही शिकताय। त्याचबरोबर तुम्ही जर कृषी सेवा केंद्र संचालक असाल किंवा कंपनीमध्ये जॉब करत असाल तर शेतकऱ्यांना तुम्ही योग्य प्रकारे मार्गदर्शन देऊ शकता। शेतकरी मित्रांनो, हा जो काही संपूर्ण आपला मास्टर कोर्स आहे याची फी फक्त 200 रुपये आपण ठेवलेली आहे आणि हा कोर्स 15 दिवसांचा आहे। जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर खाली दिलेली जी लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कोर्समध्ये सामील होऊ शकता। धन्यवाद।